पेत्राचं पहिलं पत्र याचा 14 अध्याय आणि 8 वचन वाचू आपण. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. मुख्यतः एकमेकावर एक निष्ठेने. निष्ठा कशी पाहिजे? कशी? जर देवाच्या लोकांनो मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठतेने प्रीती करा. एकनिष्ठता म्हणजे काय? एकनिष्ठता, एकनिष्ठ, एकसारखा नाही, एकनिष्ठ. जशी स्वतःवर प्रीती करतात तशी आणखी एकनिष्ठ. तुम्ही एकनिष्ठ आहात या मंडळीशी, एकनिष्ठ आहात तुम्ही तुमच्या पालकाशी, एकनिष्ठ आहात तुम्ही तुमच्या देवाशी, एकनिष्ठ आहात तुम्ही देवाच्या वचनांशी. जर देवाच्या लोकांनो तुम्ही मंडळीमध्ये एकनिष्ठ आहात, एकनिष्ठ म्हणजे तुम्हाला पास्टर बोलले कितीही काही पण बोलले तरी चालेल, पण आम्हाला हेच पास्टर पाहिजे, आम्हाला हेच चर्च पाहिजे, बस बात खतम. मग ते पास्टर तुमच्या सुधारण्यासाठी बोलत असतील, तुमच्या गोष्टीसाठी बोलत असतील, किंवा तुम्ही आणखी चांगले होण्यासाठी बोलत असतील. तुम्हाला कळत नसेल त्या कंडिशन मध्ये की हे पास्टर आमच्याशी असं का बोलतात, पण काही दिवसानंतर तुम्हाला कळतंय की नाही, माझी चूक त्या वेळेस झालेली आणि मी ती चूक मान्य केलेली आहे, आणि ती चूक मान्य केल्यानंतर मला हेच पास्टर पाहिजे, मला हेच चर्च पाहिजे. कळतंय की नाही तुम्हाला? एकनिष्ठता. नवरा बायको बरोबर भांडणं झाल्यानंतर एवढे भांडणं होतात, कधी नवऱ्याला किंवा बायकोला वाटतं मला सोडून द्यावं. ती एकनिष्ठता नाहीये देवाच्या लोकांनो. काही झालं, शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वास जाऊपर्यंत आपण एकनिष्ठतेने राहिलं पाहिजे. एकनिष्ठता महत्वाची आहे. एकनिष्ठ देवाच्या वचनाची एकनिष्ठता महत्वाची आहे. तुम्ही कुठं पण गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय ही गोष्ट करा, पण तुमच्या देवाच्या वचनामध्ये लिहिलंय ती गोष्ट करू नये, आणि तुम्ही म्हणत असाल की नाही आम्ही ही गोष्ट करू शकत नाही, या वचनामध्ये असं लिहिलंय, आम्ही वचनाला मानणारे लोक आहेत, येशूला मानणारे लोक आहेत, आम्ही येशूच्या वचनाच्या आड जाणारे लोक आहेत, वचन तोडणारे लोक नाही आहेत, आणि जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर तुम्ही त्या वचनाशी एकनिष्ठ आहात. पण जर तुम्ही घाबरून कोणाला सन्मान द्यायचा असेल ते ऐकून, कोणाला झाडावर चढवायचा असन त्याच्यासाठी तुम्ही ती गोष्ट करत असाल आणि वचनाशी तुम्ही एकनिष्ठता नसताल, तर 100% देवाच्या लोकांनो वचन तुमच्याकडून तुटलं जाईल. एकनिष्ठता. आता एकनिष्ठता, एकनिष्ठतेने प्रीती करा म्हणजे काय? एकनिष्ठतेने प्रीती करा. आता मी सांगितलं एकनिष्ठतेने प्रीती म्हणजे काय, त्याचं तुम्हाला ऐकावं लागेल आणि तुमचं त्याला ऐकावं लागेल. आता समजा देवावरती आपण प्रीती करतो, याचा अर्थ आपण देवाचं ऐकतो आणि देव आपला ऐकतो. जर तुम्ही देवावर प्रीती करतच नसाल तर त्याचं तुम्ही ऐकणार नाहीत. समजतंय की नाही? तुम्ही त्याचं ऐकणार नाहीत, आणि जर तुम्ही त्याचं ऐकणार नाही तो तुमचं काय ऐकन? आई वडील जर मुलांचं ऐकत नाही, मुलं आई वडिलांचं काय ऐकतील? ऐकतील? नाही ऐकतील. पुढची गोष्ट, प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रीती काय करते? पापाची रास. रास म्हणजे काय? ढीक. ढीक. आता एकदा पाप केलंय, मी खोटं बोललोय, ते पाप तसंच पडलंय. परत 10 दिवसांनी मी खोटं बोललोय, ते पाप पडलंय. घरातून बाहेर निघलोय, माझ्या डोळ्यांनी व्यभिचार केलाय, मी एक स्त्रीकडे पाहिलंय, आणि त्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर बायबल असं सांगतं की तू व्यभिचारी आहेस. त्या स्त्रीकडे जर काम इच्छेने पाहिलंस, व्यभिचाराने पाहिलंस, तर तू पाप केलंस. नुसतं पाहिलं तरी बायबल सांगतं पाप आहे. नुसतं पाहिलं तर, एखाद्या स्त्रीकडे आपण असं जर पाहिलं तर बायबल सांगतं पाप आहे. मग पापाची परत पेंडी पडली, अशी रास तयार होती. एक 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 गोष्टीची देवाच्या लोकांनो एवढी मोठी रास तयार होऊन जाती. वचन तिकडे आहे, तुम्ही इकडे, आणि मध्ये रास आहे पापांची. पण बायबल सांगतं पापाची रास प्रीती झाकून टाकते. काय करते? जे मोठं पाप असेल, कितीही मोठं पाप असेल, त्या पापाची रास देवाच्या लोकांनो तो ढीक प्रीती झाकून टाकते. समजते की नाही समजते? एक उदाहरण पाहू आणि त्या उदाहरणानंतर आपल्याला समजेल देवाच्या लोकांनो. 2 शामुएल 11वा अध्याय आणि 12वा वचन.
शामुएलाचं दुसरं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 12वं वचन. दावीद उरियाला म्हणाला, आजही येथेच राहा, उद्या मी तुला रवानी करेन. मग उरिया त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी यरुशलेमेत राहिला. या ठिकाणी उरिया देवाच्या लोकांनो एक मनुष्याचं नाव आहे आणि दाविदाने त्याला त्याच्या राजमहलामध्ये बोलावलंय आणि राजमहलामध्ये बोलावलंय. त्याच्या पाठीमागे दाविदाची एक राजाची एक युक्ती आहे. एकदा राजा देवाच्या लोकांनो गच्चीवरती फिरायला गेलाय आणि गच्चीवरती फिरत असताना राजा म्हटल्यानंतर त्याची गच्ची 100% जाऊन तो फिरत राहणार. फिरत असताना त्याची नजर एक बाई आंघोळ करत होती, स्नान करत होती, तिच्यावरती गेली आणि ती खूप सुंदर होती. देवाच्या लोकांनो, राजाकडे त्याच्या पत्न्या होत्या, उपपत्न्या असतील, पण त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली आणि ती आंघोळ करत होती. आणि आंघोळ करत असताना ज्यावेळेस त्या राजाची नजर त्या स्त्रीकडे गेली, स्त्रीकडे गेल्यानंतर देवाच्या लोकांनो राजाला ती स्त्री आवडली, त्याच्या मनामध्ये व्याभिचार आला. मग राजाने माणसं पाठवले आणि त्या स्त्रीला बोलवलं राजवाड्यात बोलल्यानंतर त्याच्यामध्ये व्याभिचाराचा स्पिरिट आहे. बायको सोडली आपली आणि दुसऱ्याची स्त्री आणली, तिच्या बरोबर व्याभिचार केला आणि बायबल सांगतं ती प्रेग्नंट राहिली. काय राहिली? पाप कधीच झाकत नसतं, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही पाप करा देवाच्या लोकांनो, पाप कधीच झाकत नाही. ते उघड होतं म्हणजे काय होतं एक्सपोज होतं म्हणजे होतं. तुम्ही काही पण करा, तुमच्या घरातले मुलं असतील आणि देवाच्या लोकांनो साखर घेताना साखर खाली पडली असती आणि जशी साखर पडली देवाच्या लोकांनो, ते मुलं इकडे तिकडे बघतात, कुणी पाहतंय काय मला नाही, आई मम्मी वगैरे कुणी पाहत नाही. लगेच ती साखर पकडतात, त्या डब्यामध्ये टाकतात आणि खाली थोडी साखर राहते, थोडे कण पडलेले आणि परत डब्बा जसा जसं काय मी काय साखर घेतली नाही, मी काय खाल्ली नाही, एकदम परफेक्ट मम्मी पप्पाला दाखवतात. ज्यावेळेस मम्मी पप्पा येतात त्यांना कळतं एका क्षणात इथं साखर पडलेली, डब्बा इथं पडलेला आहे, साखर कमी झालेली. काय झालं त्याला विचारतात, अरे तू काय केलंस? मी कुठं काय केलंय तरी? अरे तू साखर खाल्लीस का? डब्बा पाडलास का? नाही मी काहीच नाही केलं. तू काहीच नाही केलं. जी पण गोष्ट चुकीची पाप आहे देवाच्या लोकांनो, ते पाप उघड होतंय जगासमोर एक दिवशी. तुम्ही कितीही पाप लपून करा, ते जगासमोर एक दिवशी येणार आहे देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस ते जगासमोर हे पाप येईल देवाच्या लोकांनो, ते पूर्ण जगाला कळल की हे पाप आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळतं की नाही? पाप कधी झाकलं जात नाही, ते उजेडात येतं म्हणजे येतच. आणि इथं सांगितलंय देवाच्या लोकांनो की पापाची रास प्रीतीने झाकली जाते. कशाने झाकली जाते? प्रीतीने. आता देवाच्या लोकांनो बायको राजाने ती दुसऱ्या स्त्रीवर व्याभिचार केलाय, ती प्रेग्नंट झाली. त्या स्त्रीने सांगितलं आता मी प्रेग्नंट आहे, राजाला निरोप दिलाय. राजाला आलं टेन्शन, हिचा नवरा तर घरी नाहीये, हा तर युद्धाला पाठवलाय, मग ही प्रेग्नंट कशी राहिली? सगळीकडे चर्चा चालल. मग काय करायला पाहिजे? राजा म्हटला, निरोप पाठवला, जा हिचा नवऱ्याला जो उरे हत्ती आहे त्याला परत यरुशलेम मध्ये पाठवा. तो आला, राजा त्याच्याशी बोलायला लागला. राजाने त्याच्या बरोबर आता पाप बघा कसं झाकायचं चाललंय. राजा त्याला म्हणतोय, काय म्हणतोय की त्याला दारू बिरू पाजली राजाच्या माइंड मध्ये, याला आता घरी पाठवून द्यायचं फक्त आपण दारूच्या नशेमध्ये. आणि जसा दारूच्या नशेमध्ये तो घरी जाईल, घरी गेल्यानंतर देवाच्या लोकांनो घरी गेल्याच हा जो उरे हत्ती आपल्या बायकोशी काय करील? संबंध ठेवील आणि मग तिला कळल की त्याच्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. पण तो उरे हत्ती देवाच्या लोकांनो एकनिष्ठता होता राजा बरोबर. तो म्हटला माझ्या राजाचं युद्ध चालू आहे, मी कसं माझ्या बायकोकडे जाऊ आणि तिथं निजू? मी ह्या महलातच निसतो. आणि दुसरा दिवस आला, राजाने पाहिलं अरे हा उरे हत्ती इथंच आहे, आता काही घरी गेला नाही. मग त्यांनी परत एक युक्ती केली देवाच्या लोकांनो की उरे हत्तीला परत पाठवायचं आणि सगळ्या शत्रूंचे सैन्य त्या सैन्याच्या पुढे ठेवायचं. आणि त्या राजाने जसा प्लॅन केला देवाच्या लोकांनो, दाविदाने उरे हत्तीला परत पाठवलं, पुढे ठेवलं देवाच्या लोकांनो, शत्रूच्या एकदम समोर. उरे हत्ती मेला देवाच्या लोकांनो. जसा उरे हत्ती मेला, इकडं राजाला कळलं की उरे हत्ती मेलेला आहे. म्हणजे देवाच्या लोकांनो पाप झाकण्यासाठी दाविदाने पहिली गोष्ट त्याच्या जीवनात केली, आपली स्वतःची युक्ती लावून, अक्कल लावून पाप झाकायचा प्रयत्न केला, पण ते पाप झाकता दाविदाला आलं नाही.
दुसरी गोष्ट, दाविदाकडे अधिकार आहेत देवाच्या लोकांनो. अधिकार घेऊन तो म्हणतोय, जा परत याला युद्ध रणभूमीत पाठवा आणि याला पुढे ठेवा सगळ्या सैन्याच्या पुढे. अधिकार आहेत त्याच्याकडे. अधिकार त्याच्याकडे असल्यामुळे उरी हत्तीला परत जावं लागलं देवाच्या लोकांनो. आणि परत युद्ध झाल्यानंतर तो उरी हत्ती मेला. म्हणजे अधिकार असल्यानंतर एखाद्या ऑफिसरकडे किंवा तुमच्याकडे ते अधिकार घेऊन तुम्ही पाप झाकण्याचा प्रयत्न करताय, पण पाप झाकलं जाणार नाही. पाप झाकलं गेले नाही. उरी हत्ती मेला तरी पण पाप झाकलं गेलं नाही देवाच्या लोकांनो. म्हणजे युक्तीने पाप झाकायचा प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, जे पाप आहे ते अधिकाऱ्यांनी झाकायचा प्रयत्न केलाय. पण पुढे पाहिलं देवाच्या लोकांनो की दावीद ज्यावेळेस त्या संदेष्टा येतो आणि त्याला एक गोष्ट सांगतो आणि दावीद ती गोष्ट ऐकतो आणि दावीदाला कळतं की मी खरंच पाप केले देवाच्या विरोधात. मग दावीद देवाच्या लोकांनो पश्चाताप करायला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर ज्या स्त्री बरोबर दावीदाने व्याभिचार केलाय ती प्रेग्नेंट होती, तिला बाळ झालं. आणि जसं पापाचा जन्म दाविदाच्या देवाच्या लोकांनो राज्यामध्ये झाला, दावीद टेन्शन मध्ये गेला. मला कळतंय की नाही कळत, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये पापाने एंट्री केली, जन्म घेतला, त्या दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये टेन्शन सुरू झालं. या वाक्याशी तुम्ही सहमत आहे की नाही? आहेत की नाही? पापाचं वेतन मरण आहे, 100% मारावं लागेल. आणि दावीद इकडे पश्चाताप करतोय, तिकडे मुलगा जिवंत आहे. जसा मुलगा मेला, ते पाप मेलं, दावीद उठून देवाच्या लोकांना परत भोजन करायला लागला. समजतंय की नाही समजतंय? समजतंय. ज्या वेळेस तुमच्या जीवनामधून पाप नष्ट होईल, तुमच्या जीवनामध्ये आनंदी गोष्टी ऑटोमॅटिक येतील. आनंदी गोष्टी जवळ तुम्ही ऑटोमॅटिक जाताल. देवाचा शब्द तुमच्यावरती येईल, देव तुमच्यामध्ये येईल. तिसरी गोष्ट देवाच्या लोकांना आपण पाहिली. पहिली गोष्ट, दाविदाने पाप झाकण्यासाठी युक्ती लावली, अक्कल लावली. दुसरी गोष्ट, देवाच्या लोकांना पाप झाकण्यासाठी अधिकार लावला. तिसरी गोष्ट, देवाच्या लोकांना त्याने पश्चाताप केला. आणि पश्चाताप केल्यानंतर बायबल सांगतं दाविदाने भोजन केलं, त्याला आनंद वाटला की पाप मेलं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की पश्चाताप केल्यानंतर पापांची क्षमा होती का? हा माझा प्रश्न. होती का नाही सांगा मला. तुम्ही पश्चाताप केला, एक गोष्टी चुकलेत तुम्ही आणि तुम्ही पश्चाताप केला. आता पापांची क्षमा तुम्हाला वाटते झाली की नाही झाली? झाली की नाही झाली? होईल की नाही होईल पापांची क्षमा? होईल. पापांची क्षमा होईल. क्लॅप फॉर जीसस. तुम्ही पश्चाताप केलाय, पापांची क्षमा होईल. किंवा मी गाडी घेऊन चाललोय आणि समोर एक स्त्री उभा आहे आणि मला त्या गाडीचा कंट्रोल करता आला नाही, माझ्या गाडीचं चाक तिच्या पायावरतून उभं गेलंय आणि तुम्ही तिला म्हणायचं सॉरी, मला क्षमा कर, मी जी चूक केली ते मला मान्य आहे. ती तुम्हाला क्षमा करील की नाही करील? करील. तुम्ही तर पश्चाताप केलाय की नाही पश्चाताप? तुम्ही सॉरी पण म्हटलेत त्या स्त्रीला. तिच्या पायाच्या बोटावून तुमच्या गाडीचं चाक गेलंय, तुम्ही उतरलेत, तिच्याशी बोललात. आजीचे 4ही बोट रक्त आले, जखम झाली आजीला आणि तुम्ही म्हणायचं सॉरी आजी, माझ्याकडून चुकून झालंय, मला पश्चाताप आहे, मला क्षमा करा. ती क्षमा करील की नाही करील? मी सांगतो नाही करणार. करील ती? अहो करील की नाही? तुम्हाला एवढंच माहिती आतापर्यंत देवाच्या लोकांनो की पश्चाताप केल्यानंतर पापांची क्षमा होते. पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही पश्चाताप केलाय, ज्या व्यक्तीबरोबर समोर तुम्ही पश्चाताप केलाय, त्याने तुम्हाला क्षमा करायला पाहिजे. त्याने जर क्षमा तशीच ठेवली, तुम्हाला क्षमा होणारच नाही. तुम्ही पश्चाताप केलाय पण तुम्हाला क्षमा झालेली नाहीये. मग क्षमा होण्यासाठी काय करावं लागेल? कशी क्षमा करील? एवढं दुखतंय त्यांच्या पायाचे बोट, त्याला एवढं पेन झाले, क्षमा करील का? मनात तिच्या कायम दुःख राहील. कधी क्षमा करील? कधी?
येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला क्षमा करतो का आपण पश्चाताप केल्यानंतर? हाय गॅरंटी तुम्हाला माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला क्षमा करतो का हा माझा प्रश्न आहे. करतो का? आता राईट ट्रॅक वर आलात तुम्ही. आता तुम्हाला कळत हे रिव्हिलेशन. तुम्ही पश्चाताप केलाय म्हणून देवाच्या लोकांना तो क्षमा करणार नाही. त्याच्या हातात आहे क्षमा करायची की नाही, गाडीची चावी द्यायची की नाही त्या मनुष्याच्या हातामध्ये आहे. तुम्हाला क्षमा करायची की नाही ज्याची चूक तुम्ही केली त्याच्या हातामध्ये आहे. पण तो कधी क्षमा करील देवाच्या लोकांनो? कधी? जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम असेल, प्रीती असेल, तर तो व्यक्ती क्षमा करील, नाही तर तो व्यक्ती क्षमा करणारच नाही. येशूच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांनो आपल्याबद्दल प्रीती आहे, प्रेम आहे, म्हणून देवाच्या लोकांना तुम्हाला आणि मला क्षमा भेटलेली आहे. जर तुम्हाला आणि मला त्याच्या जीवनामध्ये प्रीतीच नसली, प्रेमच नसलं, तर 100% देवाच्या लोकांना क्षमा भेटली नसती. नीट ऐका, काय भेटली नसती? अजिबात क्षमा भेटली नसती देवाच्या लोकांना. थोडी सुद्धा आपल्याला क्षमा प्राप्त झाली नसती. तुमच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रेम पाहिजे, प्रीती पाहिजे. आजचा विषय देवाच्या लोकांनो, त्याने जे प्रेम केले ते तुम्ही करता का? त्याने जे प्रेम केले ते तुम्ही करता का? येशूने जे प्रेम तुमच्यावरती केलंय ते तुम्ही करता का? दावीद परमेश्वराबरोबर आहे, परमेश्वर दाविदाबरोबर आहे, पण जे परमेश्वराने दाविदाबरोबर प्रेम केलंय, एक मुलगा मेंढ्या चारतोय रानामध्ये, दाविदावरती देवाचं एवढं प्रेम आहे, दाविदाला राजा बनवले. आणि राजा बनवल्यानंतर दाविदाने पाप केले. मग तुमच्यामध्ये जे आहे प्रेम, जे देवाने केले ते तुम्ही करता का? दाविदाने प्रेम केलं का? नाही केलं देवाच्या लोकांना. दाविदाने प्रेम केलं नाही. जर तुमच्यामध्ये प्रेम आहे तर देवाच्या लोकांना तुम्ही काही पण करू शकता, काही पण. जी गोष्ट अशक्य आहे ती पण गोष्ट करू शकता. बायबल सांगतं देवाच्या लोकांना, आता दाविदाने अधिकाराने पाप झाकायचा प्रयत्न केला, झाकता आलं नाही. युक्तीने पाप झाकायचा प्रयत्न केला, झाकता आलं नाही. पश्चाताप केला, पाप झाकता आलं नाही. पण ज्यावेळेस देवाची प्रीती झाली, त्याने पश्चाताप केला. देवाच्या प्रीतीमुळे देवाच्या लोकांना दाविदाचं पाप नष्ट झालं. जसं येशूने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केली, आपलं पाप नष्ट झालंय. कळतंय की नाही कळत? फक्त पश्चाताप करणं ही गोष्ट महत्वाची नाही. पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी त्याच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल प्रीती निर्माण पाहिजे, प्रेम निर्माण पाहिजे. जर तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतंय, तुम्ही प्रेमाने भरलेले आहेत, जे येशू करतोय ते तुम्ही करायला सुरुवात करताल. आज नंतर येशू जसं क्षमा करतोय तसं तुम्ही क्षमा करायला लागतात. कोणत्या पण गोष्टीमध्ये. मुलांनी कितीही मोठी चूक केली, मुलांनी चूक केली, काय चूक केली मुलांनी? वडील दारू पितेत, बाजूला शेंगदाणे ठेवलेले आहेत, शेंगदाण्यावरती पाय पडलाय. मग वडील काय करतील? त्याला 2 फटके देतील? फटके देतील का त्याला? नाही देणार. ते शेंगदाणे आहेत. पण दुसऱ्या टायमाला बेरच्या बाटलीवर पाय पडू दे, बेर खाली सांडू द्या फक्त. वडील त्या मुलाला मारणार म्हणजे मारणार. कारण शेंगदाण्यावर जेवढं प्रेम नाही चकण्यावरती, तेवढं प्रेम त्या बेरच्या बाटलीवरती, त्या मुलांवरती नाहीये. ज्याच्यावरती जास्त प्रेम आहे ती जर गोष्ट देवाच्या लोकांना सांडली, निघली, 100% भांडणं होणार म्हणजे भांडणं होणार. मग सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? परमेश्वर. त्याच्यावरती प्रेम करायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या श्रेष्ठावरती प्रेम सुरुवात करायला लागताल, तुम्हाला या गोष्टी छोट्या वाटतील. तेलाचा डब्बा सांडला तरी काहीच वाटणार नाही, मुलांनी काही केलं तरी काहीच वाटणार नाही. कितीही पापाची मोठी रास असली ती प्रीतीने झाकली जाते. जर तुमचं मुलांवर प्रेम जास्त असेल, त्यांनी कितीही मोठ्या चुका केल्या तर तुम्ही झाकले जाणार. म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी पहिली गोष्ट, ज्याची चूक आपण केली त्याच्या मनामध्ये
प्रेम निर्माण करायला पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला पापांची क्षमा प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही पश्चाताप केला तरी होऊ शकत नाही. पश्चाताप केला तरी होऊ शकत नाही, कारण त्या समोरच्या हृदयामध्ये तुम्हाला प्रीती निर्माण करावं लागेल. हसबंड तुमच्यावर अनखुश आहेत, तुम्ही काहीतरी बोललेत त्यांना, चूक केलेली मोठी, काय करावं लागेल? सॉरी म्हणून जमणार नाही. काही लोकांनीच तर सॉरी जमत नाही. काय करावं लागेल? हसबंडच्या मनामध्ये प्रेम आणि प्रीती निर्माण करावं लागेल. आणि ज्यावेळेस प्रेम आणि प्रीती निर्माण करणार ना, तो हसबंड तुम्हाला क्षमा पण करणार. आणि जी गोष्ट तुम्ही मागणार ती गोष्ट तुमच्या घरी पण येणार. समजतंय की नाही? नवीन साडी तर नवीन साडी, नवीन गाडी तर नवीन गाडी, नवीन घर तर नवीन घर, जे पाहिजे ते भेटते देवाच्या लोकांना प्रीतीने. मग तुम्ही काय केलं पाहिजे? फक्त पश्चाताप नकोय. तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रीती कशी निर्माण होईल आणि प्रीतीने तुमच्या पापांची रास झाकली जाईल, कितीही मोठी असू द्या. आज ज्याला वाटत असेल मी पापी आहे, मी पाप केलंय, या जगामध्ये मला पापाबद्दल माहित नव्हतं, पण मी खूप मोठं पाप माझ्या जीवनामध्ये केलंय आणि मला पापांची क्षमा प्राप्त करायची. येशू पापांची क्षमा प्राप्त करायला तयार आहे. पण तुमच्यामध्ये देवाच्या लोकांनो येशूमध्ये प्रीती निर्माण करायला सुरुवात केली पाहिजे. तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या चालण्यातून, तुमच्या पाहण्यातून, सगळ्या गोष्टींमधून देवाच्या लोकांनो त्या येशूमध्ये प्रीती निर्माण सुरू व्हायला पाहिजे. तुमची नम्रता बघून परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये प्रीती निर्माण होते. तुमचं बोलणं बघून, पाप दूर करून, वाईट गोष्टी तुमच्यातून काढून येशूच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल प्रीती निर्माण करायला सुरुवात होते. जर देवाच्या लोकांनो तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त व्हायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला करावं लागेल, दुसऱ्याच्या हृदयामध्ये तुम्हाला प्रीती निर्माण करावं लागेल. आणि ती प्रीती पापाची कितीही मोठी रास असेल, तुमच्यामध्ये, देवामध्ये, त्या व्यक्तीमध्ये ती झाकलीच जाईल. कारण देवाच्या लोकांनो प्रीती पापाची रास झाकून टाकते. जर तुमच्यामध्ये प्रेम असेल, प्रेमासाठी किती दिवाने होतात माहितीये तुम्हाला? प्रेमासाठी दिवाने. मैं तुमको चांद पे लेके जाऊंगा. अरे चांद, त्याला चांद नाही म्हणायचं, मला सूर्यावरती घेऊन जा, अग्नीने मारून टाक, मी तुला पिक्चरला देईन. पिक्चरला प्रेम. प्रेम, मुली ज्या मुलावर प्रेम करतात घरातून पळून येतात. आई वडिलांवरती प्रेम नाही. 18-20 वर्ष वाढवलंय, प्रेम नाहीये त्यांचं. त्या मुलासाठी दिवाने झालेले असतात. प्रीती बघा, प्रीती काय करू शकते? प्रीती आई वडिलांना सोडू शकते, काय करू शकते देवाच्या लोकांना? प्रीती तुमची त्या व्यक्तीवरती प्रीती जर बसली, त्या मुलावरती प्रीती बसली, तुम्ही आई वडिलांना पण सोडून देतात. ज्याने तुमची शी धुतली, ज्याने तुमचे डायपर बदलले, ज्याने तुमच्यावर एवढं प्रेम केलं, स्वतःच्या अंडरपॅन्टला ठिगळ ठेवलं, बनियनला ठिगळ ठेवलं, त्या आई वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले, रात्रंदिवस कष्ट केले, आणि तो मुलगा तुमच्या जीवनात 1 वर्ष झालाय, तुम्ही लगेच आई वडिलांना सोडून देता. अरे त्याने तुम्हाला फसवलंय, तुम्ही फसणार आहेत. समजते की नाही समजते? समजते. आपल्या आई वडिलांशी एकनिष्ठतेने राहा. आणि आपल्या मुलांना पण आई वडिलांनी असं प्रेम द्या ना, ते कोणाच्या प्रेमात पडले नाही पाहिजे. लोक प्रेमात का पडतात माहितीये का? त्यांना प्रेम भेटत नाही. समजते की नाही? ते प्रेमाचे भुकेलेले असतात. म्हणून आपल्या मुलींना एवढं प्रेम द्या ना, ते कोणाच्या मुलाच्या प्रेमातच नाही पडले पाहिजे. एवढं प्रेम द्या. तुम्ही 2 वर्षाची मुलगी जेवढं प्रेम करतात, ती 20 वर्षाची झाली तेवढंच पाहिजे. तेवढंच. मांडीवर तर मांडीवर घेऊन बसा, तेवढंच प्रेम. प्रेमात कमी नको. ही मोठी झाली म्हणून प्रेम कमी नाही, हिला समजायला लागले म्हणून प्रेम कमी नाही. प्रेम तेवढंच. जे तुम्ही तिच्या गालाचे चुंबन घेत होता, 20 वर्षी झाली तरी घ्या. प्रेम शेवटपर्यंत तेच बापाचं प्रेम. मरूपर्यंत ती कोणाच्या प्रेमातच पडणार नाही. का पडल? पडल? पडल का? ती बापावर एवढी प्रीती करीन ना, ती कोणाच्या प्रेमात पडूच शकत नाही. कारण तिला जगातलं सगळ्यात श्रेष्ठ प्रेम बापाचं प्रेम भेटलंय. प्रेज द लॉर्ड. आणि जर जगी बाप एवढं प्रेम देऊ शकतो, तर स्वर्गीय बाप देवाच्या लोकांना किती मोठं प्रेम देईल.
जे तुमच्यातलं प्रेम त्याने जे केलंय ते तुम्ही करू शकता का? करू शकता का? आज नंतर नुसतं पश्चाताप करून पापांची क्षमा होत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमच्याबद्दल तुम्ही प्रीती निर्माण करायला पाहिजे. आणि जोपर्यंत प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत देवाच्या लोकांनो पापांची क्षमा होत नाही. तुम्ही पश्चाताप केला तरी पण एखाद्याला तुम्ही दुःख द्यायचं आणि नंतर म्हणायचं सॉरी, पण तो काय सॉरी म्हणणारच नाही, कारण त्याच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल प्रेम नाही. ज्या दिवशी प्रेम येईल तो सगळं माफ करून टाकीन, सगळी पापाची रास झाकून टाकीन. कितीही मोठं पाप असलं तरी ते झाकून टाकले जाईल. आता इथं पाप आहे, इथं समजा दावीद आहे किंवा पापी व्यक्ती आहे, त्याने पाप केलं, इथं पापाची रास आहे आणि पुढं परमेश्वर आहे. आता मध्ये एवढी पापाची रास आहे, त्याने कोणाला पाहिजे? देवाला पाहिजे. तर काय करावं लागेल? पहिलं तुम्ही पाहताल तर तुम्हाला पापच दिसल. तुम्ही पुढं त्या रासेकडे पाहताल, त्या ढिगाकडे पाहताल तर तुम्हाला पापच दिसल, तुमचं केलेलं पाप. तुम्ही हे पाप केलेलं आहे, तुम्ही देवाला पाहूच शकत नाही. मग पाप कसं काढायचं सांगू? वाचा यशाया 1:18. यशायाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 18 वचन. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. पापे कशी आहे? कशासारखे लाल असली तर लाखेसारखी. लाख म्हणजे काय? शिक्का मारण्यासाठी वापरतात. आता एकदा शिक्का पडलाय तुमच्यावरती पापाचा, तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड कधी असतात देवाच्या लोकांनो? किंवा मेडिकल सर्टिफिकेट व्हॅलिड कधी असतं? ज्यावेळेस त्याच्यावर शिक्का मारतो त्यावेळेस ते व्हॅलिड असतं. नुसती साईन केली तर व्हॅलिड नाही, त्याला शिक्का लागतोय. तुमच्यावर पापाचा शिक्का आहे. आता शिक्का मारला म्हणजे व्हॅलिड. हा पापी व्यक्ती आहे, तो कधीच चांगला होऊ शकत नाही. हा शिक्का देवाच्या लोकांना तुम्ही पाप केले, तो शिक्का तुम्हाला मारलेला आहे. पण बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, किती शिक्के मारले असतील पापाचे तुमचे, लाखेसारखं तुमचं पाप असेल, जगात सगळ्यात तुम्ही पाप करून इथं बसलेले असताल, पण बायबल सांगतं तुमचं पाप काय होईल? जरी लाखेसारखं असलं तरी काय होईल? बर्फासारखं पांढरं होईल. काय होईल? पांढरं होईल. बर्फ तुमच्यामध्ये आणि देवामध्ये ठेवायचा, तो बर्फ वितळून जाईल, त्याचं पाणी होईल. किती मोठा असेल तर तो काय होईल? खाली जाईल. तो बर्फ किती मोठा असेल, एक खडक जरी ठेवला देवाने तुमच्यामध्ये, तो बर्फ वितळेल, ते पाणी खाली जाईल. तुम्ही येशूला बघू शकता, येशू तुम्हाला बघेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, पाप जर राज झाकायची असेल पापाची, तुम्हाला प्रीतीची गरज आहे. आणि जर तुमच्या जीवनामध्ये प्रीती नाही तर तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त होऊ शकत नाही. काही पण करा, पापांची क्षमा प्राप्त होऊ शकत नाही. आता समजा एक व्यक्तीला पाप केले, त्याच्या मनामध्ये कंटिन्यू विचार येत असतील, स्मरण होत असेल, या व्यक्तीने मला पाप दिलंय, याने गाडी माझ्या बोटावरती घातली, त्याला कंटिन्यू स्मरण होत असेल, त्याच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल प्रीती निर्माण होणार नाही. मग काय करावं लागल? ज्या गोष्टी झाल्या त्या स्मरण न होण्यासाठी देवाच्या लोकांना तुम्ही त्याच्या जीवनामध्ये प्रीती निर्माण केली, प्रेम निर्माण केलंय. जर तुम्ही त्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण केलंय, जे दुःख त्याला झालंय तो स्मरण करणारच नाही. तो काय स्मरण करेल? तुम्ही नंतर केलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तो स्मरण करेल. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी स्मरण करेल, चांगल्या गोष्टी, 100% पापांची काय होईल? क्षमा केली जाईल. प्रीती तुमच्यामध्ये आली, कितीही तुम्ही मोठं पाप केलं तरी देवाच्या लोकांना पापाची रास काय केली जाईल? झाकली जाईल. कळतंय की नाही कळत? येशूने तेच केलं. येशूने तेच केलं. तुम्ही किती मोठे पापी असाल, देव तुम्हाला वेटिंग पिरियड मध्ये ठेवले. एकदा तरी माझा मुलगा सुधरेल, एकदा पाप करायचं सोडून देईल, खोटं बोलायचं सोडून देईल, व्याभिचार सोडून देईल, लोभ सोडून देईल, व्यसन सोडून देईल, वाईट गोष्टी सोडून देईल. देवाची नजर अशी, देव हे स्मरण करत नाही तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी. देव एकच स्मरण करतो, तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी. तुम्ही चांगल्या गोष्टी करणार आहेत. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही वाईट गोष्टी सोडून देता, कधी? येशूवर प्रीती असताना. येशूची तुमच्यावरती प्रीती. ज्यावेळेस मनुष्याची प्रीती
येशूची प्रीती मनुष्यावर आली, तो मनुष्यामधल्या वाईट गोष्टी कधी स्मरण करत नाही. का करतो येशू? 4 वेळेस तुम्हाला सांगतो, अरे तू व्याभिचार केलास, तू लोभ धरलास, याला शिव्या दिल्यास, वाईट गोष्टी केल्यात. मनुष्य तसा करू शकतो, पण देव तसा करू शकत नाही. का करील देव? देव करील का देव? देव काय करील? वाईट गोष्टी स्मरण करणार नाही. देव चांगल्या गोष्टी स्मरण करेल. म्हणून देवाच्या लोकांनो, दुसऱ्याच्या मनामध्ये प्रीती निर्माण करण्यासाठी वाईट गोष्टी काय केल्या पाहिजे? झाकल्या पाहिजे, नष्ट केल्या पाहिजे. आणि त्या व्यक्तीने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं स्मरण करा. तुम्हाला लय भारी लोक वाटतील ते. तुम्हाला एकदा जरी मदत केलेली तुम्ही आठवायचं 4 वेळेस. मला नाही, त्या सिस्टरनी, त्या मुलाने, त्या मुलीनी, त्या सरांनी, त्या जॉब मध्ये मला एक गोष्ट चांगली केलेली, मलाच एकदम साह्याने मदत केलेली. माझा राग आला ना कधी, मी चांगल्या गोष्टी केलेल्या आठवा. पास्टरचा राग आला का काय करायचं? पास्टरने तुमच्यासाठी एक प्रार्थना केली, तुमच्या जीवनात चमत्कार झाला, तीच गोष्ट कायम आठवायची. पास्टर बोललेले आठवलं का मग संपला विषय. मग तुमच्या मनात पास्टर बद्दल प्रेम राहणार नाही. काय राहील? राग राहील. राग राहील तर देवाच्या लोकांनो प्रीती निर्माण होणार नाही, क्षमा होणार नाही. मी असंच करतो. मला जर कुणीला त्रास दिला ना, मी 4 वेळेस त्याच्या चांगल्या गोष्टी लिहितो. यांनी असं केलेलं आहे, चांगल्या गोष्टी. आणि ज्यावेळेस मी चांगल्या गोष्टी लिहितो ना, मला चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे बघतो, नाही यांनी मला चांगल्या गोष्टी केलेल्या. ह्या काळामध्ये या लोकांनी मला मदत केली, ह्या काळामध्ये हे लोक माझ्या बरोबर होते, हे लोकांनी मला सोडलं नाही. मी 4 वेळेस तीच गोष्ट बघतो. आणि मी ज्यावेळेस 4 गोष्टी बघतो, माझ्या मनात पहिल्यापेक्षा जास्त प्रेम त्या लोकांविषयी सुरुवात होतं. आणि एवढं प्रेम होतं की मला त्यांच्या वाईट गोष्टी स्मरण होतच नाही. मग तुम्ही पण सुरू करा आज. चांगल्या गोष्टी स्मरण करा, वाईट गोष्टी विसरून जा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. येशू मध्ये प्रेम आहे. तो जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. आज नंतर प्रेम सर्व गोष्टी करू शकतात. पापाची रास पण झाकू शकतात. वाईट गोष्टींचं स्मरण पण तुम्हाला येणार नाही, चांगल्या गोष्टींचं येईल. आज नंतर येशू मध्ये ज्या क्वालिटी, त्याने जे केलंय ते तुम्हाला करायचंय. करताल? करताल की नाही? करताल ना? येशू जे करतो ते तुम्ही करताल. फक्त तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे, बस. अख्ख्या बायबलचा सारांश फक्त प्रेम आहे. फक्त प्रेम, बस, बाकी काहीच नाही. अख्ख्या बायबल मध्ये तुम्हाला प्रेम दिसेल. जिथं प्रेम आहे ना, तिथं सगळ्या गोष्टी ऑपरेट होतात. सगळ्या. प्रेम असलं तर माफही करतात. माफ केलं का त्या व्यक्तीमध्ये आनंद येईल, नफरत राहणार नाही. आनंद आला का शांती येईल ऑटोमॅटिक. सगळे 9चे 9 दाणं फिरत राहतील. फक्त प्रीतीमध्ये पाहिजे. कुठं? इथं का इथं? का प्रीती खाली पाहिजे? पायाखाली प्रीती, डोक्यात राग होणार नाही. तुम्ही देवाचे लोक आहेत, देवाने निवडलेले लोक आहेत, तुम्ही सामर्थ्याने भरलेले लोक आहेत. जे येशू मध्ये आहे प्रेम, ते तुमच्यामध्ये पण प्रेम आहे. कारण येशू तुमच्यामध्ये. येशू जे करतात तुम्ही करताल. तुमच्यामध्ये प्रेम आहे, तुम्ही पण करू शकता. कोणाला जागेवर आणायचं ठरलं ना, हजबंड वाईफला, घरातल्या व्यक्तींना, बाहेरच्या व्यक्तींना, जॉब मधल्या व्यक्तींना, फक्त प्रीती मनामध्ये ठेवा, बस. ज्या लोकांनी ह्या गोष्टी ऐकल्यात, आज हरवलेल्या गोष्टी त्यांना सापडलेल्या, फक्त प्रीती. आणि ज्यांनी ऐकल्या नाही, जे हरवले त्याच्यापेक्षा जास्त हरवत त्या गेल्या. जगामध्ये हरवू नका. प्रीतीला कायम तुमच्यामध्ये ठेवा. प्रीती कधीच हरवली नाही पाहिजे. दुसऱ्या गोष्टीकडे जायचंय आपण. इफिस्करास पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन 2. पौलाचे इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. पूर्ण नम्रता. पूर्ण नम्रता म्हणजे काय? लोक नम्र असतात पण पूर्ण नसतात. आता तुमच्याकडे 100 रुपये, तुमच्याकडे 100 रुपये पाहिजे आणि तुमच्याकडे देवाच्या लोकांना 95 रुपये. मग तुम्हाला पूर्ण 100 रुपये होण्यासाठी काय करावं लागेल? 5 रुपये त्याच्यात ऍड करावं लागेल. तुमच्याकडे आता 99 झालेत आणि तुमच्याकडे एकच नाहीये, 1 रुपया नाहीये. पण 1 रुपयाची किंमत आहे पूर्ण होण्यासाठी. 1 रुपये 99 मोठे आहेत का 1 रुपया मोठा आहे? 99 मोठे आहेत का 1 रुपया मोठा आहे? अहो 99 रुपये एका बाजूला आहे, 1 रुपया इथे आहे. मोठा कोण आहे? 1 मोठा आहे. पण हे तर 99 आहेत, कसं काय मोठे आहेत सांगा मला तुम्ही.
एक ऍड झाल्याशिवाय पूर्णता प्राप्त होणार नाही. सिस्टरांचं असं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? 99 रुपये मोठे आहेत का 1 रुपया मोठा आहे? अहो सिंपल आहे. 99 रुपये मोठे आहेत का 1 रुपया मोठा आहे? ते 99 सांगतात. क्लॅप फॉर जीसस. हालेलुया. येशू मसीह की. पाहिला पण देवाच्या लोकांना 99 रुपये मोठे आहेत. पाहिला 99 रुपये मोठे आहेत आणि 1 रुपया छोटा आहे. आता 99 रुपये पूर्ण नाही आहेत, ते अपूर्ण आहेत. ते पूर्ण नाही आहेत. भले 99 रुपये आहेत पण ते पूर्ण नाही आहेत. मग पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल? त्याला 1 रुपयासमोर 99 रुपये झुकावं लागतील. अरे माझ्या बरोबर ये ना, तू तिकडे जाऊ नको, मला एकाचीच गरज आहे. तो झुकल्याशिवाय 1 त्याच्यामध्ये येणार नाही. आणि 99 म्हणलं नाही मी 99 तू छोटा आहे, अरे चल तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. हा अपूर्णच राहील. हा मनुष्य अपूर्णच राहील. 99% तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याने नम्रतेने भरलेले आहेत, पण देवासमोर तुम्ही अपूर्ण आहात. तुमच्यामध्ये 99 गुण आहेत, सामर्थ्याने भरलेले आहेत तुम्ही, पण 1 गुण तुमच्यामध्ये नाहीये. आता 1 गुण ज्याच्याकडे द्यायचं त्याच्याकडे. तुम्ही जर त्याला म्हटले चल माझ्याकडे ये, मला पूर्ण व्हायचंय, तो अजिबात येणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? झुकावं लागेल. कोणासमोर झुकावं लागेल? 1 समोर झुकावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही 1 समोर झुकता, तो 99 1 वाला विचार करतो, अरे हा 99 आहे आणि माझ्या समोर झुकलाय, चला हा झुकलाय, मी याच्यामध्ये जातो. जसा तो 1 येईल 100 पूर्ण होतील. आणि जसे 100 पूर्ण होतील देवाच्या लोकांनो, ते 99 नाही म्हटले जाणार, 100चीच नोट म्हटली जाणार. 99 पुसले जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्णता लोक, पूर्ण नम्रता आपल्यामध्ये पाहिजे. चर्चमध्ये येत आहे ठीक आहे, वचन ऐकताय ठीक आहे, तुम्ही सामर्थ्याने नम्रतेने भरलेले लोक आहेत, पण आणखी मी कोणत्या गोष्टीसाठी अपूर्ण आहे ती गोष्ट मला पाहिजे. आणि ज्यावेळेस ती अपूर्ण गोष्ट माझ्यामध्ये येईल मी पूर्ण होईल. मग कोणती अपूर्ण गोष्टी आहे? मी तर एका फॅमिलीला म्हटलो, तुम्हाला 3 मुलं आहेत, आता मुलगी होऊ द्या, फॅमिली पूर्ण होईल. मुलगा मुलगी पूर्ण कुटुंब पूर्ण आहे, बरोबर आहे. पण ते म्हणतात नको मला मुलगाच पाहिजे. आता काय बोलावं? बोला येशू मसीह की. येशू मसीह की. एक फॅमिली, 1 मुलगा आहे, 1 मुलगी पाहिजे. मुलगी आली की पूर्ण फॅमिली काय होतील? पूर्ण होईल. नुसत्या मुलीच किंवा नुसत्या मुलंच फॅमिली थोडी अपूर्ण वाटते. पण ज्यावेळेस मुलगा मुलगी पूर्ण फॅमिली तयार होती, ती तुम्हाला कळतं की नाही? कळतं की नाही कळत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर तुम्हाला पूर्ण व्हायचंय तर पूर्ण नम्रता तुमच्यात आणायची. तर ज्या गोष्टी अपूर्ण आहेत प्रभूकडे, त्याच्यामध्ये आज नंतर झुकायला चालू करा. आणि जसे तुम्ही झुकताल त्या देवातल्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील आणि तुम्ही पूर्ण व्हाल. आणि जसे तुम्ही पूर्ण व्हाल देवाच्या लोकांनो, पूर्णपणे झुकल्यानंतर देवाच्या लोकांनो तुम्ही अपूर्ण राहणार नाही. कळलंय? पूर्ण होण्यासाठी काय समजलंय? काय व्हावं लागेल? पूर्ण नम्र व्हावं लागेल देवाच्या लोकांनो. प्रीतीने तुम्हाला भरायचे, प्रीती तुमच्याकडे, पण काही गोष्टी अजून तुम्हाला नाही आहेत, अपूर्ण आहेत. पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? झुकावं लागेल पूर्ण नम्र होण्यासाठी. आणि जो मंडळी, जे पास्टर, जे लोक कंटिन्यू झुकतात ते कंटिन्यू पूर्णतेत राहतात. माझा अनुभव आहे. असे जगातले लय युद्ध आहेत, नम्रतेने जिंकता येते. नम्रतेने, फक्त नम्रता पाहिजे, काहीच नाही. तुमच्यात नम्रता त्यांना दिसली का ते काहीच करत नाही. पण तुमच्यात आरोगन्सी दिसेल, आरोगंट दिसेल, देवासमोर पण तुम्ही पूर्ण नाही आहेत. समजतंय की नाही? एखादी गोष्ट जोडायचा प्रयत्न करा, तोडायचा कधीच प्रयत्न करू नका. तो स्वभाव देवाला आवडत नाही. समजतंय की नाही? काय करायचं? गोष्टी जोडायचा प्रयत्न करा. झुकायची वेळ आली तरी चालेल, 100 वेळेस झुकलो तरी चालेल, पण गोष्टी जुळल्या जातात ना, झुका. पण गोष्टी माझ्यामुळे तुटल्या जातात, त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो काय फायदा नाही. अहंकार गोष्टी तोडतो, अहंकार घर तोडतो, पण नम्रता घर जोडते, गोष्टी जोडल्या जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सिस्टर होत्या, जॉब करत होत्या. ती मालकीनबाई खूप त्यांना बोलली, माझ्याकडे आल्या, प्रेयर केली, बोललो काय नाही, क्षमा मागा. क्षमा मागितली, पेमेंट चालू राहिलं, घर खुश राहिलं. 1 मिनिटाची क्षमा आहे, काय अवघड आहे?
मला क्षमा कर मालकीनबाई, संपला. तुझ्यात शांती आली, घरात पैसे यायला लागले, क्षमा. तुझ्यात आरोगंड राहशील, अरे तू भिकारी होशील. पुढे येणाऱ्या दिवसात तुला डाळ आटा आणता येणार नाही, ती नोकरीहून तुला काढून टाकेल, तू तिच्या इथं नोकरीला आहे. घमंड तुम्हाला गरीब बनवेल, पण नम्रता तुम्हाला श्रीमंत बनवेल. नम्रता जगामध्ये टॉप लेवलवर घेऊन जाईल. परिपूर्ण नम्र पाहिजे, पण 100%. प्रेज द लॉर्ड. बोला पाळक साहेब. सौम्यता. सौम्यता म्हणजे काय? सौम्यता कठीणपणा नसणे म्हणजे काय असणे? प्रेमळ असणे, शांत असणे, सज्जन असणे. सज्जन सज्जन पाहून जाऊ नका बरं का. मला खूप अनुभव आले. चेहऱ्यावर पाहून सज्जन बोलू नका. सज्जन लोक लय दिसणार सज्जन असतात, पण ते खरोखर सज्जन नसतात, नंतर कळतात. प्रेज द लॉर्ड. सज्जन वचनाने भरलेले लोक सज्जन पाहिजे. सज्जन म्हणजे काय? त्याला किती दुःख द्या, त्याची शांती काय भ्रष्ट होत नाही. तो शांतच राहतो. त्याच्यामध्ये अजिबात आरोगंट स्वभाव नाहीये. काय उलट पालट बोलणार नाही, शांतच बसेल. काही नाही, त्याला किती बोला. घरात काही लोक असतात असे, काही बोला त्यांना, ते चुपचाप सहन करतात. चुपचाप काहीच बोलत नाही, एक सुद्धा उद्गार काढत नाही. काही आरोगंट लोक असतात, क्षणात शांती भ्रष्ट होती त्यांची. क्षणात बसमध्ये चालले ना, जागा नाही दिली ना, उठवून तिथं बसतील. ए उठ, माझी जागा आहे, मी ठेवलं इथं. सगळी बस अशांतता करून टाकतील. असतात असे लोक, असतात असे लोक काही कामाचे नाहीयेत. घरात जेवढं तुम्हाला शांतता ठेवता येईल तेवढी शांतता ठेवा. एकदम मुलांनी थोडी चूक केली, तुम्ही सज्जन पाहिजे, सौम्यता तुमच्यात पाहिजे. प्रभू सगळं करणार आहे यार, एकदम प्रभू करेल. ठीक आहे, तेल सांडलंय, प्रभू करील सगळं. म्हणजे असं रिलॅक्स राहायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. मुलाने ही चूक केली, ती केली, असं केलंय, मग ते चूक जर डोक्यात राहिली ना, माणूस अनबॅलन्स होऊन जातो. बॅलन्स होऊ शकत नाही. तुमची शांती तुम्हाला पकडता आली पाहिजे. 1000 लोक असले, देवाने जे दिलंय तेच प्रीच करायचं. 50 बसले तेच प्रीच करायचं, 5 बसले तेच प्रीच करायचं. लोक पाहून प्रीच करीत नाही राहायचं. अरे लय मोठी सभा आहे आणि मी लय भारी पास्टर आहे, लय भारी प्रीच करणार आहे, अजिबात नाही. तुम्ही लोकांकडे पाहून प्रीच नाही. तुमचा स्वभाव सौम्यता पाहिजे, एकदम शांतीला पकडलेलं पाहिजे. आणि जे लोक शांतीला पकडतात ना, त्यांच्या जीवनात ग्रीप असते, त्यांच्या तलवारीला धार असते. वचनाची जी तलवार आहे ना, त्यांना धार असते. ती एक प्रार्थना करतात, सडनली देव ऐकतोय. आणि जे लोक नुसता गोंधळ करत असतात, थोडं झाले की गडबड करत असतात, कितीही प्रार्थना केल्या, उत्तर येत नाही. का? त्यांच्या स्वभावामुळे उत्तर येत नाही. आपल्याला काय केलं पाहिजे देवाच्या लोकांनो? सौम्यता, एकदम शांतीला पकडायचं. आणि ज्यांनी शांतीला पकडलंय देवाच्या लोकांनो, त्यांचे संसार एकदम शांततेत चाललेत, त्यांचं घर एकदम शांततेत चाललंय. नीतिसूत्रामधले ती शहाणीबाई माहिती आहे ना? माहिती आहे की नाही? नीतिसूत्रामधले सकाळी उठून काम करणारी, सौम्यता, एकदम सौम्यता पाहिजे आपल्याला. कळलंय? आणि इथं आल्यानंतर सौम्यता भेटलीच जाते त्याला. कसा पण असू द्या, कसा पण आणा तुम्ही, अशांत आणा, टेन्शन मध्ये आणा, तणाव मध्ये आणा, काही हरवलेलं असू द्या, प्रेशर मध्ये असू द्या, इथं या, देवाचं वचन तुमच्यामध्ये येईल आणि तुम्हाला सौम्यता देईल. आणि तुम्ही तर देवाने निवडलेले लोक आहेत, तुम्ही सौम्यताने भरलेले लोक आहेत. या ठिकाणी उगाच आले नाही तुम्ही, तुमच्यामध्ये सौम्यता आहे म्हणून तुम्ही इथं बसला. सौम्यता नसती तर फिरले असते तुम्ही, संडेला इकडं तिकडं फिरत गेले असते. तिसरी गोष्ट काय? सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. ह्या जर 3 गोष्टी तुमच्यामध्ये असते ना, तर सहनशीलतेबद्दल बघू. सहनशीलता म्हणजे काय? सहन करायची कॅपॅसिटी तुमची वाढली पाहिजे. काही मुलींना डिलिव्हरीची कळा सहनच होत नाही, डायरेक्ट सांगतात डॉक्टर सीझर करा. आता काय डॉक्टर वेडे आहेत का डायरेक्ट सीझर करायला? जर गरज असली तर सीझर करतील, नाही सीझर करूनच टाका, मला अनबेरेबल पेन आहे, करा सीझर. तयार असतात एकदम सीझर. जर गरज असेल तर सीझर होईल, गरज नसेल तर कशाला? हे गरज नसताना पण म्हणणार करा सीझर. सहनशीलता नाहीये, पेनची सहनशीलता नाहीये. कुणी बोललंय ना, सहनशीलतेचं आपल्यामध्ये पाहिजे. येशूकडे पहा, येशूला बायबल सांगतं निर्माणकर्त्याला थुंकले त्याच्यावरती. समोर येशू त्याच्यावर थुंकले, पट्टी मारली, त्याला फटके मारले. विचारले कुणी मारले? येशूला निर्माणकर्त्याला फटके मारलेत.
येशू एकदम शांत आहे देवाच्या लोकांनो, एकदम शांत, एकदम शांत. येशू काहीच नाही, काही रिप्लाय देत नाही त्यांना, काहीच नाही रिप्लाय देत. सहन करण्याची कॅपॅसिटी ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रीती असते त्या व्यक्तीबद्दल. येशूला माहिती होतं माझं विजन या लोकांना वाचवायचंय, तुमचं विजन पाहिजे. नाही, मला माझ्या घराचं तारण करायचंय, घरचे बोलले तरी चालेल. माझं विजन काय हे स्वर्गात आले पाहिजे. माझं विजन काय, माझं गाव स्वर्गात आलं पाहिजे. माझं विजन काय, माझे नातेवाईक स्वर्गात आले पाहिजे. मला त्रास झाला तरी चालेल, पण देवाच्या लोकांनो माझं विजन आहे हे लोक स्वर्गात पाहिजे. येशूचं विजन होतं सहन. आणि जे माणसांकडे विजन असतं त्या गोष्टीसाठी ते सहन करतात, तेच लोक त्या विजन पर्यंत पोहोचले जातात. तुम्हाला मोठं घर बांधायचंय, गोष्टी सहन केल्या पाहिजे त्या परिस्थितीमध्ये. पैसे अकाउंटवर कमी, लगेच तुम्ही छोट्या डोक्यात नाही ठेवलं पाहिजे, छोट्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवल्या नाही पाहिजे. नाही आता गाडी घ्यायची, मला कोणती घ्यायची, 11 लाखाची, पैसे माझ्याकडे 5 लाख आहेत, मग मी काय करतो, छोटी गाडी घेतो, जुनी गाडी घेतो. तुम्ही कॉम्प्रोमाइज केलंय, तुमच्यात ती सहनशीलता नाही, तिथपर्यंत ते सहन करून ती गोष्ट प्राप्त करायची. सहनशीलता देवाच्या लोकांनो वाढवा. जी 2024 मध्ये जी सहनशीलता होती त्याच्यापेक्षा 25 मध्ये जास्त पाहिजे, 26 मध्ये जास्त पाहिजे, 27 मध्ये जास्त पाहिजे. तुमचं वय वाढतं की नाही, मग सहनशीलता वाढली पाहिजे की कमी व्हायला पाहिजे. काही लोक म्हणतात वय वाढलं की सहनशीलता कमी होती. माझ्याकडे आणा त्यांना. वय वाढल्यानंतर सहनशीलता कधीच कमी होत नाही. प्रेज द लॉर्ड. सहनशीलता वाढवा. तुमची सहनशीलता कधी वाढवल? प्रेमाने. तुम्हाला एक व्यक्ती बोललाय काहीतरी, तुम्ही त्याच्यावर प्रेम करीत असताना सहन करताल. पण देवाला माहिती, ही मुलगी, हा मुलगा, ही बाई, हा पुरुष सहन करीत चाललाय. देव त्याच्यासाठी आशीर्वादाचे डोर सडनली ओपन करेल. सडनली, त्याला कळणार पण नाहीये. सडनली देव त्याची भेट घेईल. अरे एवढं सहन करतोय. डायरेक्ट स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे देवदूत येऊन त्याला भेटतील, उठवतील त्याला. मला तुला भेटायची आतुर आहे. अरे तू जगातला सगळ्यात सहनशीलता माणूस आहे जगातला. या चर्च मध्ये तयार होत आहेत लोक सहनशीलताचे. मुलीला छोटासा ताप आलाय, घरात छोटस संकट आलंय, सहनशीलता जाऊ देऊ नका. किती मोठा ताप असू द्या, किती गोष्ट मोठी असू द्या, तुम्हाला एवढी गॅरंटी पाहिजे की माझा देव याला सरळ करणार आहे, हा ताप माझा काढून टाकणार आहे. मला कधीच अनुताप येणार नाही जोपर्यंत मी सहनशीलता आहे तोपर्यंत. ज्या दिवशी सहनशीलता जाईल, ताप निघून जाईल, पण अनुताप तुमच्यामध्ये येईल. समजतंय की नाही? या तिन्ही गोष्टीसाठी पूर्ण नम्रता, सौम्यता आणि देवाच्या लोकांना तिसरी गोष्ट काय आहे? सहनशीलता. या कधी वाढतील तुमच्यामध्ये? ज्या वेळेस तुमच्यामध्ये एकमेकांना तुम्ही प्रीती करायचं शिकताल, तुमच्यामध्ये प्रीती वाढवेल. आणि जे येशूने केलं ते तुम्ही पण करू शकता, कारण तुमच्यामध्ये प्रेम आहे. काही लोक सहनच करत नाही, त्यांना सहनच होत नाही, सहन होत नाही. तुम्ही किती वेळ श्वास रोखून ठेवू शकता? किती वेळ? कॅपॅसिटी पाहिजे रोजची आपली. 5 सेकंद राहतोय, पुढच्या वेळेस 6 सेकंद करायचं, 7 सेकंद करायचं. हळूहळू हळू तुमची कॅपॅसिटी वाढेल. तुम्हाला समजतंय की नाही? छोटं वजन उचला, त्यात थोडं मोठं वजन उचला, त्याच्यापेक्षा थोडं मोठं वजन उचला. तुमची कॅपॅसिटी ज्यावेळेस तुम्ही हळूहळू वाढता, ती सहनशीलता तशी वाढते. हळूहळू हळूहळू हळू. प्रत्येक त्या सिच्युएशन मध्ये, त्या संकटामध्ये देव बघतो हा व्यक्ती काय करतोय, ही स्त्री काय करते, हा पुरुष काय करतोय, हा जॉब मध्ये काय करतोय. सहनशीलता. तुमच्या सहनशीलता पाहिजे. समजतंय की नाही? नाही तर भांडणं झाले तर मग शिव्याच, दांडाच. ही सहनशीलता नाहीये. आज नंतर बायको नवरा काही बोलले ना, एकमेकात भांडणं झाली, सहन करा, काही टेन्शन होत नाही. एकदम प्रेमाने तुम्ही राहताल, प्रीतीने तुम्ही राहताल. तिसरी गोष्ट देवाच्या लोकांना आपण पाहिली, देवाच्या लोकांना नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. घेताल का नाही वागून? आज नंतर जे देवाने तुम्हाला आणि मला वागून घेतलं येशूने, आपण पण वागून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या गोष्टीकडे जाऊ आपण. 1 कोरिंथीकरांचं पत्र 13वा अध्याय आणि 13वे वचन. कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 13वे वचन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.
सारांश म्हणजे या गोष्टींचा सगळा सारांश काय आहे? विश्वास, आशा आणि प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत, हे नष्ट होणारे नाही आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वासाबद्दल बघू आपण. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो येशूला पकडण्यात आलं आणि पेत्र त्याच्या बरोबर होता, आणि येशूला पकडलंय आणि लोक पेत्रला विचारतात, अरे तू येशू बरोबर होता का? तो येशूला नाकारतोय, बोलतोय मी येशू बरोबर नव्हतो. जोपर्यंत देवाच्या लोकांनो येशूकडे मिरॅकल करत होता, येशू चमत्कार करत होता, चिन्ह करत होता, मेलेल्या लोकांना उठवत होता, ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट नव्हतं, शिष्य सगळे येशूला देवाच्या लोकांना ओळखत होते, वचनाला ओळखत होते, वचन त्यांच्या बरोबर होतं, ते वचनाबरोबर होते. पण जसं येशूला वेगळं केलं, पेत्र वेगळा झाला देवाच्या लोकांनो आणि येशू वेगळा झाला. आणि देवाच्या लोकांनो पेत्राचा विश्वास येशूवरती पकडायच्या अगोदर वेगळा होता आणि पकडल्यानंतर वेगळा होता. ज्यावेळेस पेत्र पाण्यावरती चालायचा देवाच्या लोकांनो, येशू म्हटला ये, आणि पेत्र पाण्यावरती चालायला लागला, 2 पावलं चालला. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो त्याने त्या वारा वादळाकडे पाहिलं, पेत्र समुद्रामध्ये पाण्यामध्ये बुडायला लागला. येशूने हात दिला, पेत्राला पाण्यावरती स्थिर केलं. आणि येशू म्हटलं तुझ्यामध्ये अल्पविश्वास कसा आला? अल्पविश्वास कसा आला? अल्पविश्वास येतो तुमच्यामध्ये? येतो की नाही येत? अविश्वास येतो, अविश्वास येतो, अल्पविश्वास येतो. पण देवाच्या लोकांना कशीही परिस्थिती असू, आपल्यामध्ये अल्पविश्वास, अविश्वास आला नाही पाहिजे. अल्पविश्वास आणि अविश्वास जर येत असेल, 100% येतो. येतो की नाही? येतो. जॉबला 10 वेळेस जा, रिजेक्ट होऊ दे. काय देवा तू काय चालवलंय? रिजेक्ट आलं का? रिजेक्ट, रिजेक्ट, सगळं रिजेक्टच, सगळं कामच रिजेक्ट. येशू तू माझ्या बरोबर आहे की नाही? म्हणजे काम जर केलं तर येशू तुमच्या बरोबर ती, काम नाही केलं तर येशू तुमच्या बरोबर ती नाही, असं नसतंय. येशू तुमच्या बरोबर सदा सर्वदा आहे, काम हो अगर नाही हो. लक्षात ठेवा ही गोष्ट. कधीच येशू तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही येशूवर प्रेम करो अगर न करो, तो प्रेम करणारच राहणार, तो तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे देवाच्या लोकांना जो विश्वास आहे, विश्वास, विश्वास, विश्वास घात होतो. होतो की नाही विश्वासघात? 100%. जॉब मध्ये होईल, घरामध्ये होईल, कुठं पण होईल, विश्वास आहे तुमचा तोडला जाईल एक दिवशी, ती गोष्ट प्राप्त नाही झाल्यावर. पण त्या परिस्थितीमध्ये पण देवाच्या लोकांनो ज्यांच्या जवळ वचन आहे ते विश्वासामध्ये स्थिर राहतात. तरी पण मनामध्ये कधी कधी कल्पना येतात, या गोष्टी का होत नाहीत? विश्वास कमी कमी व्हायला लागतो. होतो कधी कधी. तुम्ही 20 वर्षापासून एक गोष्टीसाठी प्रार्थना करताय आणि ती गोष्ट तुम्हाला भेटतच नाही. तुमचा विश्वास कमी कमी व्हायला लागतो. प्रॉब्लेम कोणामध्ये? प्रॉब्लेम कोणामध्ये? येशूला देण्याकडे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला घेण्याकडे प्रॉब्लेम आहे? का तुमचा विश्वास कमी होत चाललाय? प्रॉब्लेम कोणामध्ये? येशू मध्ये प्रॉब्लेम आहे? नाही. तुमच्या विश्वासात प्रॉब्लेम आहे? नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम देवाच्या लोकांना त्या गोष्टीकडे. कोणामध्ये? तुमच्यामध्ये. तुम्ही 1000 वेळेस वचन ऐकलंय पण तुम्ही सुधरत नाहीत. तुमचा स्वभाव 20 वर्षापासून तोच आहे, सेम. त्या कंडिशन मध्ये देवाने तुम्हाला 100 वेळेस टाकले त्या सिच्युएशन मध्ये, पण तुम्ही सेम रिप्लाय देतात त्याला, सेम रिप्लाय. म्हणजे जी चूक करताय ती चूक वारंवार करताय, पण तुम्हाला कळत नाही ती मी चूक करतोय, ती चूक सुधारलीच नाही. तो प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम काढत नाही तोपर्यंत आशीर्वाद प्राप्त होणार नाही. तुमचा विश्वास पण आहे. जी गोष्ट तुम्हाला वाटते चुकीची, खूप वर्ष झालीत मी प्रार्थना करतोय, ही गोष्ट मला वाटते चुकीची, काढून टाका आज नंतर. चुकीच्या गोष्टी खिशात ठेवू नका, डोक्यात ठेवू नका. काल आम्ही एक साक्ष ऐकली त्या सिस्टरांची, बरोबर ना? स्वतःच्या चुलतेने अख्ख्या चर्च समोर ही मुलगी घाणेरडी आहे सगळ्या लोकांना सांगून टाकली, फोटो व्हायरल केले. ते मुलगी चर्चला येईल की नाही येणार परत? ती चर्चला येईल की नाही येईल? फोटो व्हायरल केले, चुकीचे फोटो एकदम.
येईल ती? चुलत्याला रागवल की नाही? चुलत्याला रागवल नाही, चुलत्याला चमडीच भांडच एवढे. शांत होते त्या सिस्टर, एकदम शांत, कूल डाऊन. राग होता मनामध्ये. प्रभूला विचारत होते, प्रभू मला छेळ का होता या गोष्टींमध्ये? का छेळ होता? देव त्यांच्याशी बोलायचं प्रार्थनेमध्ये. देवाने त्यांना 5 कंट्रीमध्ये यूज केलं. चुलता आपला घरी कर, तू किती निंदा करायची, छेळ कर, काही कर, काही पण कर, किती मोठी निंदा कर. पण ज्यावेळेस त्या फॉरेनला होत्या त्यावेळेस देवाच्या लोकांना त्यांनी प्रार्थना मध्ये परमेश्वराने त्यांना सांगितलं, जाऊन चुलत्याची क्षमा माग. पहिल्या आल्यानंतर चुलत्याची क्षमा मागितली, पायाला पकडले, पाया पडले नाही पण पायाला पकडून म्हणले मला माफ करा. ज्याची चूक नाहीये तो जाऊन येशू त्याला सांगतोय माफ करा. किती महान लोक आहेत देवाचं ऐकणार. हे किती चूक नाहीये तरी देव म्हणतोय माफ कर. का? मनात ज्या गोष्टी तिच्यामध्ये राग, ती डिस्टर्ब होणार आहे, ती तिच्या फ्लो मधून बाहेर पडणार आहे, ती त्या सामर्थ्यात राहणार नाही. देवाला माहिती आहे हिच्या मनामध्ये थोडा आहे. तिने क्षमा मागितली की सगळ्या गोष्टी निघून जातात. गेल्या सगळ्या गोष्टी निघून प्रभू त्या सिस्टरना यूज करतोय. बोले येशू मसीह की. त्यांची अशी साक्ष होती, त्यांनी आता एक आंधळ्याचे डोळे उघडलेत. आंधळ्यांचे डोळे. तुम्ही पांगळे चालवताल पण नम्र पाहिजे. त्या उंचीवर जायचं ठरलं तर काय पाहिजे? आरोगंड माणसं कधीच वरती जात नाही, कधीच. तुम्हाला वय झालं तरी, तुम्हाला ते म्हातारे झाले तरी त्याच जागेवर दिसतील. बघा तुम्ही गावातले बघा, शेजारचे बघा, जे आरोगंट लोक आहेत त्यांच्यात नम्रता नाहीये, ते काही पण करू द्या, ते खालीच ठेवणार देव त्यांना, वर कधीच नाही त्यांना. खूप नम्रता पाहिजे प्रभू मध्ये चालायचं ठरलं. विश्वास कधी कधी कमी जास्त होऊ शकतो, होतो की नाही? होतो 100% विश्वास देवाच्या लोकांना कमी जास्त. किंवा प्रॉब्लेम आल्यानंतर पेत्राला पण झाला, पाण्यात अल्पविश्वास झाला. येशूला पकडलं त्यावेळेस पण त्याचा विश्वास डाऊन झाला. पण त्याच पेत्राला देवाच्या लोकांना बायबल सांगते येशूसाठी उलट लटकून मारलंय. का? येशूचं नाव सोडून दे, आम्ही तुला सोडू. जेलमध्ये टाकलं. येशूवरती प्रीती होती देवाच्या लोकांना. ज्यावेळेस प्रीती असते ना, काही जरी केलं तरी देवाच्या लोकांना त्या व्यक्तीला आपण सोडू शकत नाही. जेलमध्ये असेल आणि तो पाहत असेल, अरे पेत्र माझ्या बरोबर होता, जेवत होता, हा काय बोलतोय. 100% म्हणजे ना परीक्षेत पडलाय. आता येशूने प्रार्थना केली असेल, त्याच्याशिवाय पेत्र वाचलं नाही तर पेत्र पण असतं आज यहूदा इस्करियोतच्या जागेवर. तुम्हाला समजतंय की नाही? पण प्रार्थनेचं उत्तर येशूचं योग्य टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, त्याने पश्चाताप केला. दुसरी गोष्ट काय? आशा. आशा. आशा म्हणजे काय? आशा. आशा. तुम्हाला आशा आहे की नाही? सगळ्यांना आशा असते. मला एकदम श्रीमंत हजबंड पाहिजे, गोरा पाहिजे, मोठं घर पाहिजे, आशा असते की नाही? ज्यांच्याकडे घर नाही त्यांना वाटतं मला मोठं घर पाहिजे, मला बंगला पाहिजे. लय देवाकडून आशा असतात. आशा म्हणजे काय? अपेक्षा. अपेक्षा देवाच्या लोकांना असतात. सगळ्यांना अपेक्षा असतात. देवाकडून अपेक्षा असतात, आई वडिलांच्या मुलाकडून अपेक्षा असतात, मुलांच्या आई वडिलांकडून अपेक्षा असतात. आणि ज्यावेळेस ते अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यावेळेस ती आशा नाही राहत, निराशा येऊन जाते. येते की नाही निराशा? येते निराशा. निराशा येते. आपल्यात ग्रोथ होत नाही, आपले मुलं ग्रोथ करत नाही, आपल्यामध्ये निराशा येते. आणि ज्यावेळेस निराशा येते सैतानाने समजायचं पूर्ण पकडलेलं असते. हन्ना बघा, तिच्याकडे मुलगा नाहीये, प्रार्थना करत बसली एकदम देवाच्या उपस्थितीमध्ये, आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला मुलगा झाला. आणि जसा मुलगा तिला झाला, देवाच्या लोकांना हन्नाला मुलगा झाला, पहिला मुलगा देवाला देऊन टाकला. प्रॉमिसेस केलं, देवा पहिला जो होईल तुला देऊन टाकते, पास्टर करते. आणि जसं देवाच्या लोकांना देवाला देऊन टाकला, हन्नाला अनेक बाकीचे मुलं झाले. पण देवाकडे तिची आशा होती. पण कधी देवाकडून निराशा पण येते. का? तुमच्या स्वभावामुळं, ती गोष्ट तुमच्या चुकीमुळं, ती गोष्ट तुम्हाला भेटत नाही, तुमच्यामध्ये निराशा पण येते. आणि निराशा आल्यानंतर मग माणूस काय, बॅलन्स बिघडून जातो, अशांत होतो, काही पण बोलत राहतो, कुणी भेटलं त्याला पण दम देतो, त्याला पण सगळं टेन्शन ताणतणाव काढतो. आणि घरात एकच व्यक्ती असती, बायको.
सगळीकडचा राग तिच्या डोक्यावरती येतो संध्याकाळी. येतो की नाही येत? येतो. असं करू नका. बायको काही बिचारी तुमचा राग झेलायला तयार नाही केलेली. जॉब मधल्या गोष्टी जॉब मध्ये सोडा, लगेच सोडून द्या. समजते का? तुम्ही क्लिनिकला गेलात, क्लिनिकच्या गोष्टी क्लिनिक मध्ये सोडून द्या. तिथं घरातल्या गोष्टी आठवत बसू नका. मला लय वेळेस सांगतात ही गोष्ट घेऊन या, पण मी क्लिनिक मध्ये गेलो का क्लिनिक मधलाच होऊन जातो. घरातल्या गेला का घरातल्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ऐकता ना, इकडचं तिकडं तिकडचं, आणि एका ठिकाणी कुठं गेले तरी देवाच्या लोकांना तुमच्या डोक्यात ते विचार चालू असतात. तुम्ही कधीच शांतीत येऊ शकत नाही, अशांत राहणार. का गोष्ट ती घडली नाही, आशा लागून राहते माणसाला. आणि ज्यावेळेस आशेची निराशा होते, निराश मनुष्य काही पण बडबड करत राहतो. आणि तिसरी गोष्ट आहे देवाच्या लोकांना काय? प्रीती. काय? प्रीती. इथं सांगितलंय विश्वास, आशा आणि प्रीती या तिन्ही गोष्टीमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास श्रेष्ठ नाही का? आशा श्रेष्ठ नाही का? नाहीये, प्रीती श्रेष्ठ आहे. एक उदाहरण पाहू आपण, प्रीती कशी श्रेष्ठ आहे. चालेल ना? योहान 19:26. योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. प्रेज द लॉर्ड. येशू वधस्तंभावरती लटकलाय, शेवटची घटका मोजतोय, आणि येशूच्या जवळ त्याचा एक शिष्य आहे ज्याच्यावर प्रीती होती. याचा अर्थ येशूच्या सगळ्या शिष्यावर प्रीती नव्हती का? होती. येशूला पकडलं ना, पळून गेले सगळे, बाजूबाजूनी लपून पाहत असतील. येशूवर बरोबर राहणारे, जेवणारे, खाणारे हे सगळे शिष्य पळून गेले. एक शिष्य योहान येशूला पकडून बसला एकदम, ज्याच्यामध्ये प्रीती आहे येशू बद्दल, आणि येशूची त्याच्यामध्ये प्रीती आहे. असा शिष्य देवाच्या लोकांना काय पकडलाय. जो पेत्र येशूवरती विश्वास ठेवत होता, विश्वासाने भरलेला होता, तो पेत्र देवाच्या लोकांना येशू पाहतोय. अरे येशू कुठे आहे? येशू त्या पेत्राला पाठवय, पण पेत्र काय सापडत नाही. येशूची प्रीती पेत्रावरती आहे, पण पेत्राची प्रीती येशूवर नाहीये. त्याला वाटलं की मला पकडतील, जेलमध्ये टाकतील. पेत्र देवाच्या लोकांना लांब कुठतरी लावून पाहत असेल, दूर असेल काहीतरी, पण येशू जवळ नव्हता देवाच्या लोकांना. ज्या लोकांना येशूने बरं केलंय ते लोक देवाच्या लोकांना आजूबाजूला आहेत. लंगडे चालवलेले असतील, आंधळ्यांना दृष्टी दिली असतील, त्यांना जीवनामध्ये एक आशा होती, त्यांना आशा दिली, पण ते आशावाले लोक पण देवाच्या लोकांना येशूच्या जवळ नव्हते. वधस्तंभाच्या शेवटी ते पण कुठतरी होते. चमत्कार झाला, येशूला विसरून गेले. पण देवाच्या लोकांना एक शिष्य ज्याच्यामध्ये येशू बद्दल प्रीती होती, प्रीती, तो शिष्य येशूला पकडू नये. येशू जवळ आहे. विश्वासवाला पण दूर आहे, आशावाले पण दूर आहेत, पण प्रीतीवाला जवळ आहे. त्याने प्रीती त्याच्या जीवनामध्ये ठेवली, अशी जवळ एकदम पकडून ठेवली. प्रीतीला पडू दिलं नाही. विश्वास कमी जास्त होईल, आशा निराशा येईल, पण ज्यावेळेस तुम्ही प्रीतीला पकडताना देवाच्या लोकांनो, विश्वास पण तुमच्याकडे येतो ना, आशा पण तुमच्याकडे येते. पण तुमच्यात प्रीती तुम्ही श्रेष्ठ केली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. चुकलेत एक व्यक्ती, तुमच्यामध्ये प्रीती, त्याच्याबद्दल चांगले विचार असतील, तुमची प्रीती श्रेष्ठ आहे. तुम्ही जाऊन बाकीच्या लोकांना त्या व्यक्तीबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत असेल, तुमच्या बदली जशी प्रीती गेली, निघून गेली, प्रीती खाली पडली, तुम्ही चुकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात करता. मग तुमच्यात विश्वास पण नाही येणार त्या व्यक्तीबद्दल, आशा पण निर्माण होणार नाही, आणि प्रीती तर ऑलरेडी पडून गेली. प्रीती तुमच्यामध्ये पाहिजे, उंच केली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. देवाच्या लोकांना प्रीती श्रेष्ठच आहे. प्रीती जर सेंटरला आहे ना, पवित्र आत्म्याचे 9चे 9 दान देवाच्या लोकांना तुमच्या पाठीमागे धावून येतात. तुम्हाला धावायची गरज नाही. जिथं प्रीतीच नाही तिथं कशी शांती राहील, कशी क्षमा होईल, कसा आनंद येईल, कशी सहनशीलता होईल, कसं इंद्रिय दमन होईल? होऊ शकत नाही. प्रीतीमध्ये पाहिजे, तुम्ही प्रीतीमध्ये पाहिजे. तिसऱ्या गोष्टीतून प्रीती श्रेष्ठ तुमच्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणावरती? नाही तर बायकोवरती.
मुलांवरती, एक नंबर देवावरती, नंतर बाकीच्या गोष्टी. समजले? तिन्ही गोष्टी आपण मनन केलेल्या. पहिली गोष्ट पाहिली, देवाच्या लोकांनो तुमच्यामध्ये प्रेम असेल, प्रीती जर असेल देवाच्या लोकांनो, पापाची रास झाकून टाकणे दिली. दुसरी गोष्ट, पूर्ण नम्रता असेल, सौम्यता असेल आणि सहनशीलता, या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर देवाच्या लोकांनो तुम्ही एकमेकाला काय करतात? प्रीतीने वागून घेतात. आणि तिसरी गोष्ट देवाच्या लोकांनो तुमच्यामध्ये जे आहे ती काय? तिसरी गोष्ट, प्रीती श्रेष्ठ तुमच्यामध्ये कायम ठेवा. प्रीती श्रेष्ठच आहे. प्रीती जर तुमच्यामध्ये तर विश्वास पण येईल आणि आशा पण तुम्हाला येईल. पण प्रीती पाहिजे तुमच्यामध्ये. प्रीतीशिवाय जीवन निर्जीव आहे. समजते की नाही समजते? पण प्रीती कोणाबरोबर पाहिजे ना आपली? पहिले येशू बरोबर, मग बाकीचे सगळे रिलेशन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि प्रार्थना करू.